आपल्याकडे निवडीचे पर्याय आहेत याचा अर्थ असा नाही की जे काही पर्याय उपलब्ध आहेत ते सर्वच्या सर्व योग्य असणं आवश्यक आहे. If you have a choice, it doesn't mean that whatever the options are available, all should be correct. आता आपण याला फोडूया जरा थोडस. या निबंधाच्या टॉपिकला कसं फोडणार तुम्ही? तर पहिला, आपल्याकडे निवडीचं स्वातंत्र्य आहे किंवा निवडीचा पर्याय आहे, हा एक मुद्दा आहे. याचा अर्थ असा नाही की उपलब्ध असणारे सर्व पर्याय योग्य असणं हे आवश्यकच आहे. मग इथे काय करायचं आपण, तर जेव्हा की हा थोडासा डायलेमाकडे जाणारा टॉपिक आहे, त्यामुळे आपण एका आकृतीचं सहाय्य घेऊया. हे बघा, निवडीचं स्वातंत्र्य मला आहे म्हणजे निर्णय कोण घ्यायचा आहे, तर मीच निर्णय घेणार आहे. पण निवडीचं स्वातंत्र्य याच्यामध्ये अर्थ काय आहे बघा, निहित काय अर्थ आहे. याचा अर्थ काय येतोय की माझ्या पुढे अनेक पर्याय आहेत आणि ह्या वेगवेगळ्या पर्यायामधून मला एका पर्यायाची निवड करायची आणि त्या निवडीचं स्वातंत्र्य मला आहे. मग माझ्याकडे A, B, C, D, E आणि एक्सेट्रा इतर माझ्याकडे असे अनेक निवडीचे पर्याय आहेत. हे जे अनेक निवडीचे पर्याय आहेत, त्या अनेक निवडीच्या पर्यायामधून मला एकाची निवड करायची आहे. निवड करण्याचं स्वातंत्र्य मला आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की केवळ मला पर्याय आहेत म्हणून सर्वच्या सर्व पर्याय हे योग्यच असतील. सर्वच्या सर्व पर्याय हे योग्यच असतील हे कोण सांगितलं, हे का, कशामुळे? मग आता याचा सरळ सरळ या निबंधाचा जो रोख आहे तो रोख कसा आहे बघा. डिसिजन मेकिंग पहिला मुद्दा. मला निर्णय घेत असताना मी पर्यायांची निवड कशी केली पाहिजे, हा पहिला. दुसरा, जे काही पर्याय माझ्या समोर असतील, मुद्दा बघा पहिला, मला निर्णय घ्यायचा आहे, डिसिजन मेकिंग हा पहिला मुद्दा आहे. मग त्याच्यामध्ये तुम्हाला फोड करायची आहे की निर्णय कसा घेतला जातो, निर्णय घेण्याचे मार्ग कोणकोणते आहेत, निर्णय घेतला जात असताना कोणकोणते घटक लक्षात ठेवले पाहिजेत, हा तुम्ही काय करायला पाहिजे, या निबंधामध्ये याचं विश्लेषण करणं आवश्यक आहे. निर्णयाचं, की निर्णय मला कोणकोणते घ्यायचे आहेत, निर्णय कोणता घ्यायचा आहे, निर्णय कोणत्या आधारावर घ्यायचा आहे, निर्णय घेण्याची प्रक्रिया काय असते. मग याच्यामध्ये तुम्ही काय करा, पाठीमागे जा. अगोदर आपण काय करूया, बॉडी डिसेक्ट करूया, त्याला काय काय लिहायचंय आपल्याला, नंतर आपण उदाहरणं आठवूया. दुसरं, निवडीचं स्वातंत्र्य मला आहे, निर्णयाचं स्वातंत्र्य मला आहे, याचा अर्थ असा नाही की दिलेल्या सर्व पर्याय निवडीचे हे योग्यच असले पाहिजेत. वस्तुनिष्ठ परीक्षेमध्ये बघितलं आपण तर निश्चित आहे एक पर्याय तिथे बरोबर असतो. पण मानवी जीवनामध्ये, मानवी समाजामध्ये असे प्रकारचे कुठेच प्रश्न नसतात की ज्याची उत्तरं ही विज्ञानाप्रमाणे असतात. म्हणजे याच्यामध्ये जो मुद्दा निहित आहे निवडीच्या पर्यायाबद्दलचा, तो काय बरं, तो आहे विज्ञान विरुद्ध समाज. विज्ञानामध्ये H2O म्हणजे पाणी, पण तसं समाजामध्ये दोन व्यक्ती एकत्र आल्या म्हणजे ते मित्रच आहेत का, समलैंगिक आहेत का, भाऊ आहेत का, सहकर्मचारी आहेत का, काय आहे, असं काहीच नसतं. आणि त्याच्यामुळे समाजामध्ये जे उपलब्ध पर्याय असतात त्या पर्यायापैकी नक्की कोणता पर्याय योग्य याचं एक ते एक उत्तर देता येत नाही, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. बरं, दुसरं आता काय की निवडीचे पर्याय सर्वच्या सर्व योग्यच असतील असं नाहीये, हो मान्य आहे, पण त्यातल्या त्यात अधिक चांगला पर्याय कोणता. मग दुसरा मुद्दा येतोय बघा,
अधिक चांगला पर्याय, अधिक योग्य पर्याय कोणता, मला मग ते ठरवायचंय, मला ते सांगायचंय. बघा लक्षात घ्या. मग पुढे घ्या. हा सगळा जो काही मुद्दा आपण ज्या ठिकाणी चर्चा करतोय हा कसा होतोय मग, की याच्यामध्ये जर विज्ञानामध्ये अशा प्रकारचे डायलेमाज नसतात, विज्ञानामध्ये अशा प्रकारचे डायलेमाज नसतात, समाजामध्ये अशा प्रकारचे डायलेमाज असतात. मी बोलता बोलता 2 शब्द बोलून गेलोय. डायलेमाज, द्वंद्व, संकट, हे योग्य की हे योग्य, हे चांगलं की हे चांगलं, ए पर्याय बरोबर का बी, बी सी डी बरोबर आहेत का ए सी डी बरोबर आहेत, काय बरोबर आहे, काय लक्षात घ्या. मग अशा वेळेस काय येतो इथे मुद्दा, नैतिक संकटांचा, नैतिक संकटांचा येतोय. मग आता आपल्याला काय करायचंय, आपले ब्रेन स्टॉर्मिंगच्या मेथड्स आठवायचे आहेत. आता हे बघा, हे या पद्धतीने आपण याची फोड केली. पहिल्यांदा आकलन करून घ्या त्या विषयाचं आणि आपल्याला त्याचं काय करायचंय, विश्लेषण करत जायचंय आणि त्याच्यातूनही पुढे जाऊन सांगायचंय आपल्याला की थोर महापुरुषांनी आणि महास्त्रियांनी त्या ठिकाणी कशा पद्धतीने, थोर स्त्रियांनी आणि थोर महापुरुषांनी कशा पद्धतीने या अशा प्रसंगातून मार्ग काढलेले आहेत. क्रमांक 1. त्याचबरोबर प्रत्येक राष्ट्राच्या समोर अशा प्रकारचे चॉईसेस नेहमीच आलेले आहेत. मग प्रत्येक राष्ट्राने, प्रत्येक देशाने, प्रत्येक समाजाने कसे मार्ग काढलेले आहेत. आणि त्याचबरोबर मी उद्या एक अधिकारी या पदावरती जेव्हा बघतोय तेव्हा माझ्या समोर असणारे आदर्श अधिकारी, या अधिकाऱ्यांनी या पद्धतीने कसे मार्ग काढलेले आहेत आणि मग माझं त्याच्यामध्ये जे ओरिजिनॅलिटी ऑफ थॉट आहे ती काय असणार आहे, आपल्याला या पद्धतीने मग याची मांडणी करता येते. मग राष्ट्र, समाज, व्यक्ती, प्रशासकीय अधिकारी हे तर उतरंड आलीच आहे आपली, पण त्याचबरोबरीने मग राजकीय क्षेत्रात, मग सामाजिक क्षेत्रात, धार्मिक क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या पद्धतीने कसे निर्णय घेतले, कशा पद्धतीने ते गेले पुढे. आणि याची किती उदाहरणं सांगू तुम्हाला मी, किती. पहिलं उदाहरण जे आपल्या सर्वांना माहिती असेल, तुम्ही बघा आत्ताच आलेला चित्रपट ओपनहायमर. ओपनहायमर यांच्या समोर अनेक पर्याय होते. तुम्ही चित्रपट बघितला असेल तर पर्याय होते. त्याच्या अगोदर तुम्ही आईन्स्टाईन यांचा पर्याय घ्या. आईन्स्टाईन, मी विज्ञानात नाही बरं का, विज्ञानातला शोध लावायचा का नाही याच्याबद्दल त्यांच्या समोर पर्याय, त्याचं संकट असं नव्हतं. त्याच्या पुढे संकट कसे होते की जे शोध लागलेले आहेत, जे विज्ञानात माझा शोध लागलाय, जे न्यूक्लिअर सायन्स आहे, हिटलर आणि हिटलरचे जे काही अधिकारी आहेत दबाव टाकतायत, आईन्स्टाईन वरती दबाव प्रचंड येतोय. या तंत्रज्ञानाचा वापर करून महासंहारक अशा प्रकारची शस्त्र बनवायची आणि त्याच्या माध्यमातून ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांना पराभूत करायचं. आईन्स्टाईनच्या समोर प्रश्न असा आहे की काय करू. ज्या मायभूमीमध्ये मी जन्माला आलो त्या मायभूमीच्या पराभवाकरिता मी कारण बनू का त्या मायभूमीचा विस्तार व्हावा, सत्ता विस्तार व्हावा, याच्यासाठी मी काय प्रयत्न करू. माझ्याकडे असणारं वैज्ञानिक ज्ञान हिटलरला देऊ आणि हिटलरला देऊन जर्मनीचा संबंध पृथ्वीवरती झेंडा फडकवण्यासाठी मदत करू की या मानव जातीच्या संरक्षणाकरता, कारण अणुबॉम्बच्या माध्यमातून होणारे महासंहार या मानव जातीच्या कल्याणाकरिता मी या हिटलर पासून हे तंत्रज्ञान लपवून ठेवू. 2च डायलेमा नव्हते, डायलेमा अनेक होते. मग हे अशा प्रकारचं तंत्रज्ञान जे मला प्राप्त आहे ते नष्ट करून टाकू का, म्हणजे तो प्रश्नच राहणार नाही का. हे तंत्रज्ञान जे जर्मनी व हिटलरच्या विध्वंसक वृत्तीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करतायत
त्यांना देऊ, काय करू? चॉईसेस अनेक होते, पर्याय अनेक होते, चॉईस एकच आहे, निर्णय घ्यायचा आहे. निर्णय घ्यायचा आहे, काय करू? ओपनहायमर सेम. ओपनहायमरचा काय मुद्दा, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून काय येतं, त्या ठिकाणी मानाचं निमंत्रण येतं आणि या निमंत्रणामध्ये पुन्हा तोच आहे, तुमच्याकडे असणारं जे फिजिक्सचं नॉलेज आहे त्याच्या आधारावरती महासंहारक अस्त्र आपण बनवूयात. आणि सेम जो आईन्स्टाईन यांना प्रश्न पडलाय तोच ओपनहायमर यांना सुद्धा प्रश्न पडलेला आहे. हे 2 उदाहरणं सांगितली. तिसरं उदाहरण सांगतो. ट्रॉली आहे, त्या ट्रॉलीचे तुम्ही चालक आहात. रेल्वेचे तुम्ही चालक आहात. एका क्रॉसिंगला तुम्ही येताय, तुमच्या उजवीकडे तुम्हाला जायचंय आणि डावीकडे जायचंय, असे 2 रस्ते आहेत. पण उजव्या रस्त्यावरती, उजव्या रुळावरती, रेल्वे मार्गावरती 10 लोक काम करतायत. डाव्या रेल्वे मार्गावरती 2 लोक काम करतायत. जाणं तर गरजेचं आहे, तुम्ही ब्रेक लावू शकत नाही, तुम्हाला गाडी वळवावीच लागणार आहे. उजवीकडे की डावीकडे निर्णय घ्यावाच लागणार आहे. पण याचा अर्थ असा नाहीये दोन्हीच्या दोन्ही सर्व उपलब्ध पर्याय हे योग्य आहे. इथेही मनुष्यहानी आहे, तिथेही मनुष्यहानी आहे, दोन्हीकडे खून होणार आहे किंवा दोन्हीकडे लोक मरणार आहेत. कुठे निर्णय घ्यायचा? पण निर्णय तर घ्यावा लागणार आहे. चौथं उदाहरण सांगतो तुम्हाला. ज्या वेळेस सविनय कायदेभंगाची चळवळ महात्मा गांधीजींनी सुरू केली तेव्हा त्याच्या नुकतंच अगोदर पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांनी पूर्ण स्वराज्याची मागणी केली. परिस्थिती आली होती 1929 ची महामंदी आणि त्यानंतर गांधीजींना हे कळून चुकलं होतं जनमानसामध्ये प्रचंड आक्रोश आहे. आणि हा आक्रोश असताना मग आता पुढे कसं करू, मी कसं जाऊ? कायदेभंगाची चळवळ त्यांनी सुरू केली. करा, कायद्यांचा भंग करा, पण शांततामय मार्गाने करा. सुरू झाला पहिला टप्पा यशस्वीपणे गोलमेज परिषदेच्या संदर्भात इंग्रजांनी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्यातून चळवळीला थोडीशी खीळ बसली, पण दुसऱ्या बाजूला शांततेची आणि थोडीशा विश्रांतीची आवश्यकता होती. गांधीजींना हे माहित होतं. गांधीजींनी पहिला टप्पा स्थगित केला आणि गोलमेज परिषदा जेव्हा अपयशी ठरल्या तेव्हा गांधीजींनी दुसरा त्या ठिकाणी सविनय कायदेभंगाच्या चळवळीचा टप्पा सुरू केला. ब्रिटिशांनी अतिशय निर्मनुष्यपणे या सविनय कायदेभंगाच्या चळवळीला चिरडून टाकण्यासाठी हत्यारांचा, शस्त्रांचा, विमानांचा हल्ला इथपर्यंत त्यांनी त्याचा वापर केला. शेवटी गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ ही यशस्वीपणे त्याची सांगता व्हावी, आपल्या पत्रात काही मागण्या पडल्या पाहिजेत, यासाठी म्हणून तेव्हाचा जो व्हाईसरॉय होता तर त्याच्यासोबत गांधीजी आणि आयर्विन यांच्यासोबत या दोघांची त्या ठिकाणी चर्चा सुरू होते. आणि या चर्चेमध्ये गांधीजींच्या अनेक मागण्या मान्य झाल्या. त्यापैकी एक महत्वाची मागणी अशी होती की सविनय कायदेभंगाच्या काळामध्ये ज्या काही सत्याग्रहाच्या कार्यकर्त्यांना तुम्ही पकडलेला आहे अशा राजकीय कैद्यांना तुम्ही सोडा. पण गांधीजीवरती एक दबाव प्रचंड मोठा निर्माण झाला. काही तरुणांनी जे केंद्रीय संसदेमध्ये, विधिमंडळामध्ये बॉम्बचे हल्ले त्या मध्यभागी टाकून कोणतीही मनुष्यहानी न करता केवळ सरकारला भारतीयांचं म्हणणं ऐकून घ्या आणि सरकारला जागं करण्याचं काम करण्यासाठी म्हणून भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी बॉम्ब स्फोट केला. त्यांचा हेतू कुठेही नव्हता की या संसदेमधल्या त्या तेव्हाच्या इम्पेरियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मधल्या लोकांची हानी करणं, त्यांना क्षती पोहोचवणं, त्यांचा मृत्यू घडवून आणणं हा त्यांचा हेतू नव्हता. पण तरी सुद्धा त्यांना पकडण्यात आलं, फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि गांधीजी यांच्या समोर तो पर्याय होता. पहिला पर्याय असा होता, गांधीजीवरती दबाव मोठ्या प्रमाणात येत होता की गांधीजींनी आपल्या प्रभावाचा वापर करून ब्रिटिश सरकारकडून या तरुणांची सुटका करून घ्यावी. गांधीजींच्या समोर अनेक प्रश्न होते, अनेक पर्याय होते. पहिला, या तरुणांचे पूर्णपणे सुटका करणे. दुसरा पर्याय,
या तरुणांची शिक्षा फाशी शिक्षावरून आजन्म कारावासात आणणे. तिसरं, या तरुणांच्या संदर्भात खटला पुन्हा नव्याने चालवला, किमान त्याची परवानगी काढणं. की या तरुणांचा मुद्दा फारसा उपस्थित न करता जे काही सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून, देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे अधिक दूरगामी परिणाम करणारे ज्या मागण्या आहेत त्या त्यांच्याकडून मंजूर करून घेणे. मग त्या शेतकऱ्यांच्या शेतसाऱ्याबद्दल असतील, ते कामगारांच्या पगारवाढीबद्दल किंवा त्यांच्या वेतनाच्या वाढीबद्दल असतील, किंवा आयात निर्यातकरांच्या संदर्भात असेल, अर्थव्यवस्थेच्या संदर्भात असेल, किंवा राजकीय संदर्भात अधिक सुधारण्याच्या संदर्भात असेल, किंवा स्वातंत्र्य संग्रामामध्ये आणखी पुढचं पाऊल टाकण्याचं असेल, किती वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय आहेत, किती वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन त्यांच्या समोर आहेत. काय करायचं, काय करायचं, हा डायलेमा त्यांच्या समोर आहे. पण हे लक्षात घ्या की पर्याय उपलब्ध होते आणि त्यांच्याकडे निवडीचे अधिकार होते, स्वातंत्र्य होतं, म्हणून सर्वच्या सर्व पर्याय योग्यच होते असं बिलकुल नव्हतं. पण निर्णय घेणं तर गरजेचं होतं. ओपनहायमर यांनी काय निर्णय घेतला, आईन्स्टाईननी काय निर्णय घेतला, गांधीजींनी काय निर्णय घेतला, हे तुम्हाला सर्वांना खूप चांगल्यापैकी माहिती आहे. खूप चांगल्यापैकी माहिती आहे काय करायचं आणि कशा पद्धतीने करायचं, काय निर्णय घ्यायचा, काय. आणि मित्रांनो, ह्या सर्वांनी निर्णय घेत असताना एका ग्रंथाकडे ते वळतायत आणि ती म्हणजे भगवद्गीता. आणि भगवद्गीतेमधला तो श्लोक, तो अध्याय, ते वाक्य की ज्या पद्धतीने विज्ञानामध्ये त्याला ऊर्जा म्हणलं जातं, अध्यात्मामध्ये त्याला आत्मा म्हणलं जातं. ना ऊर्जा ही नष्ट करता येते, ना आत्मा ही नष्ट करता येते. केवळ त्याचं रूपांतर एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात, एका रूपातून दुसऱ्या रूपात होतं. परंतु याचा विचार न करता आपण माझं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य मी पार पाडलं पाहिजे. आणि हे कर्तव्य पार पाडत असताना काही लोकांना कदाचित आपल्या बलिदान द्यावं लागेल, पण बहुतांशी लोकांना मात्र त्याच्यामुळे फायदा होणार आहे. ओपनहायमरने काय केलं, कदाचित जपानवरती हल्ला होईल, अनेक लोक मरतील, पण समग्र पृथ्वीच्या मानववासियांकरता या लोकांचं बलिदान त्यांनी मान्य केलं. गांधीजींनी समस्त भारतवासियांच्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्याकडे पाऊल टाकणं हे अधिक महत्वाचं मानलं, ना की ह्या 3 तरुणांच्या बलिदानाचं. आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही ट्रॉली चालक असाल त्या रेल्वेचे, तुम्ही दोघांचा जो काही मृत्यू आहे तो मान्य कराल, कारण त्यामुळे 10 लोक मरणार आहेत. आणि या सगळ्या बाबी जर आपण लक्षात घेतल्या तर याला 2 नैतिक आधार आहेत. एक भगवद्गीतेमधला कर्म सिद्धांत आणि दुसरा तो म्हणजे कर्तव्यवाद, जो इमॅन्युअल कांट यांनी सांगितलेला आहे तो. आणि हा कांट यांचा जो कर्तव्यवाद आहे, जो उपयुक्ततावादाचा एक मुख्य आधार आहे, तो म्हणतो द मॅक्झिमम बेनिफिट्स ऑफ द मॅक्झिमम पीपल. अधिकतम लोकांचं अधिकतम सुख हे नेहमी नैतिक असतं, हे नेहमी नैतिक असतं. आणि म्हणून या पद्धतीने आपण याचा विचार या ठिकाणी करू शकतो. मग हे राजकीय आपण बघितलं, विज्ञानामधलं बघितलं, आपण ते नैतिकतेमधलं बघितलं. अजून तुम्ही हे पर्यावरणासंदर्भात पण बघू शकता. पर्यावरणामध्ये जेव्हा माननीय सर्वोच्च न्यायालयाने नर्मदा नदीवरती बांध उभा करण्यासाठी परवानगी दिली, तेव्हा त्यांच्या समोर सुद्धा अनेक पर्याय होते. सर्वच्या सर्व पर्याय बरोबर होते असं नाही, त्यातला एकही पर्याय सर्वोत्तम होता असंही नाही, पण त्यांना निवड करणं गरजेचं होतं. का? कारण हा बांध बांधल्यानंतर राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या 4 राज्यामधल्या लोकांच्या शेतीच्या प्रश्नाचा, शेतीच्या पाण्याचा प्रश्नाचा, जलसिंचनाचा, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नाचा, त्याचबरोबर औद्योगिक वापरासाठी लागणाऱ्या पाण्याच्या प्रश्नाचा, पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या प्रश्नाचा
जो काही प्रश्न सुटणार होता तो अधिक महत्वाचा वाटला मान्य सर्वोच्च न्यायालयाला, तुलनेने या नदीचं पाणी अडवल्यामुळे जे काही गावं त्या ठिकाणी पाण्याखाली जातील त्या लोकांपेक्षा अधिकतम लोकांचं अधिकतम सुख हे नेहमी या ठिकाणी बघितलं जातं. आणि त्या माध्यमातून अधिकारी असो, राजकीय व्यक्ती असो, संत असो, किंवा ते अगदी न्यायालय असो, राष्ट्र असो, ह्या सर्वांनी आपले प्रश्न सोडवलेले आहेत. ते म्हणून काय आहे टॉपिक ह्याचा, की आपल्याकडे निवडीचे अनेक पर्याय आहेत. त्याचा अर्थ असा नाही की आपल्याकडे सर्व पर्याय असणं योग्य आहेत किंवा सर्व पर्याय योग्य आहेत असं नाही, पण तरीही त्याच्यातला कोणत्या तरी आधारावरती आपल्याला एक निर्णय घ्यावा लागतो आणि ज्याच्यामध्ये आपल्याला अधिकतम लोकांचं अधिकतम सुख बघावं लागतं. त्याचे निश्चितपणे दोष आहेत. मग आपण ते निबंधाची काय झाली आपली उजवी बाजू, डावी बाजू, की ज्याच्यामध्ये हे असं करणं हे अतिशय चुकीचं आहे, याचे काय काय नकारात्मक परिणाम होऊ शकतात ते कसे, मग हे आपल्याला स्पष्ट करून सांगायचे, त्याचे नकारात्मक बाजू सांगू आपण. आणि मग तिसऱ्या टप्प्यामध्ये मग या दोघांचा आधार घेऊन आपण नकारात्मक परिणाम कमी करून कमीत कमी लोकांचं कशी हानी पोहोचेल हा विचार करून जास्तीत जास्त लोकांचं कसं सुख साध्य करता येईल यासाठी काही आउट ऑफ द बॉक्स इनोव्हेटिव्ह आपण उपाय सांगू. समजताय? या पद्धतीने आपल्याला याचं डिकोड करता येऊ शकतं. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.